तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्रेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे. हा छाती अशी खूप खाली लटकलेल्यासारखी वाटते, लगेच असा चमत्कार होणार नाही. पण आपण काय करतो, 15 दिवस करतो, पुन्हा आपण याला वाटेल तसं करा, पण करण्याचा प्रयत्न करा. गॅरंटी देऊन सांगते, नक्की रिझल्ट दिसतो. सगळ्यात पहिल्यांदा तर ना टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला पण तुमच्या चेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे. हा खूप तुम्हाला छातीवरचा फॅट जास्त दिसतोय, खाली लटकलेल्यासारखं वाटतंय. तर बघा, ज्या वेळेला आपल्याला ना आपल्या चेस्टवरचा फॅट कमी करायचा असतो, हा खूप जास्त हॅवी ब्रेस्ट वाटतंय तुम्हाला, कमी होत नाहीयेत, खूप सारे प्रयत्न करून झाले, टेन्शन घेत पहिल्यांदा तर ना टेन्शन नाही घ्यायचं आहे. कारण टेन्शन घेऊन विचार करत बसून तुमचा फॅट कमी होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला थोडी एक्सरसाइज करावीच लागेल. आणि बाहेरचे सगळे जे तुम्ही जंक फूड्स खाताय, बाहेरचं सगळं जे ऑइली फूड खाताय, ते सुद्धा तुम्हाला बंद करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि ज्या सांगेन त्या एक्सरसाइज करा. 1 महिना प्रॉपर कंटिन्यू एक्सरसाइज करायचे. आता 1 महिना करून बंद करायचे नाहीये. तुमच्या शरीरामध्ये हळूहळू तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. लगेच असा चमत्कार होणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही केलात ना, तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, प्रॉपर 3 महिने फॉलो करा एक्सरसाइज. बघा तुम्हाला किती छान रिझल्ट दिसेल. जे तुम्ही ड्रेस कपाटात ठेवलेले आहेत, की मी ज्या वेळेला माझं वेट कमी करेन आणि त्यानंतर घालेन, मला असं खूप बाहेर गेल्यावरती मला सारखं ओढणीच घ्यावी लागते ड्रेसवरती, किंवा तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेस घालू शकत नसाल, किंवा टी शर्ट असेल, काहीही असेल, त्यावेळेला आपला हा छातीचा भाग खूप जास्त दिसतो. हा सगळा फोकस आपला त्याच्यावरती जातो. असं वाटतं की कधी कमी करू, कसं कमी करू, काही समजत नाही. आणि विचार करून टेन्शन घेऊन अजून फॅट वाढत असतो. त्याच्यापेक्षा फक्त दिवसातून 15 मिनिटं काढा आणि हे सांगते ते व्यायाम करा. आता बघा, आज ज्या एक्सरसाइज दाखवणार आहेत त्या विदाऊट तुम्हाला कोणतेही काही घ्यायचं नाही, असंच आपण करणार आहोत. पण जर तुम्हाला जास्त फास्ट रिझल्ट हवा असा वाटत असेल, तर तुम्हाला मी डंबल्स एक्सरसाइज सुद्धा दाखवू शकते. त्याच्याने तुम्हाला अजून फास्ट रिझल्ट दिसेल. किंवा तुम्ही घरात बॉटल्स घेऊन सुद्धा करू शकता, डंबल्स नसतील तर. त्यामुळे मला कमेंट्स करायचे, जर तुम्हाला डंबल्स वर्कआउट हवा असेल तर कमेंट्स करा. आणि हा कुठून व्हिडिओ पाहताय हे सुद्धा सांगा. तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा, तुम्ही तुमच्या ह्या छातीवरचा फॅट कमी करणार आहात. जे तुम्हाला असं खाली लटकल्यासारखं वाटतंय, खूप जास्त हॅवी ब्रेस्ट झालेले आहेत, कमीच होत नाहीयेत, ते सुद्धा तुमचे व्यवस्थित टोनमध्ये येणार आहेत. पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल दररोज. अजिबात स्किप करायचं नाहीये. पूर्ण जो इथला फॅट आहे, हा, किंवा इथे असे फॅट जमा झालेला आहे, किंवा पाठीमागे फॅट झालाय, हातावरचा फॅट सुद्धा यामुळे कमी होणार आहे. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा काय करायचं माहितीये, दोन्ही हात असे ठेवायचे. दोन्ही हात असे ठेवले की आपल्याला हात वरती घेऊन जायचे 1, आणि आपल्याला रोटेट करायचे आणि पुन्हा असेच घेऊन यायचे. बघा 1 2, बघा 3 4 5, पूर्ण रोटेट करायचे. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. किती वेळा करायचंय? आता जर पहिल्यांदा सुरुवात करताय तर 10 वेळा काउंट करायचे. एका एक्सरसाइजचे 3 सेट मारायचे. जास्त काउंटिंग केलात किंवा फास्ट करायला गेलात तर हात खूप दुखणार आहेत, कारण आपल्या बॉडीला अजून सवय नाहीये. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचंय. दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. ज्या वेळेला आपला उजवा हात आपल्याला असा बेंड करायचा आहे आणि डावा हात पाठीमागे असा स्ट्रेच करायचा. बघा 1, त्यानंतर पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. घाई करू नका, सावकाश करा. आता नेक्स्ट काय करायचंय बघा, दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायच्या, हात खाली ठेवायचे आणि सरळ आपल्याला हात वरती जेवढा जमेल तेवढा पूर्ण पाठीमागे असा स्ट्रेच करायचंय. पुन्हा खाली आला, पुन्हा डावा हात स्ट्रेच. 1 2, पूर्ण हात सरळ ठेवा, हा असा वाकवायचा नाहीये. 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता नेक्स्ट व्यायाम बघा, दोन्ही हात आपल्याला ना आपल्या अशा हाताचे कोपरा पकडायचा आहे. हात बरोबर छातीच्या समोर ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे, हात पूर्ण पाठीमागे स्ट्रेच, पुन्हा खाली घेऊन यायचा. आता सुरुवातीला हात असे जॉईंट होत नसतील तर असे ठेवा. हा पूर्ण हात वरती स्ट्रेच करायचे. ठीक आहे, हे बघा 1
पुन्हा बरोबर चेस्टच्या समोर आला पाहिजे. 2 स्ट्रेच, पूर्ण हात वरती स्ट्रेच. 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला तुम्ही समजा 8 दिवस 10 वेळा काउंट केले, 3 सेट मारले. 8 दिवस झाले की 15 वेळा काउंट करायचे, 3 सेट मारायचे. पुन्हा तुम्हाला 15 किंवा 20 दिवस झाले की काय करायचे, 20 वेळा काउंट करून 3 सेट मारायचे. मी गॅरंटी देऊन सांगते, जर तुम्ही फॉलो केलात ना, एका महिन्यातच तुम्हाला एवढा छान रिझल्ट दिसेल. अजिबात टेन्शन घेऊ नका, नक्की तुम्हाला फरक जाणवणार आहे. पण तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागेल, हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल, तेव्हाच फरक जाणवणार आहे. व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा. बघा, जर तुम्हाला डंबल्स वर्कआउट हवा असेल किंवा जर डंबल्स नाहीये तर बॉटल्स आहे, तरी सुद्धा मला कमेंट्स करा, विसरू नका कमेंट्स करायला. आता शेवटचा व्यायाम आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम साधा आणि एकदम सोपा दाखवणार आहे. बघा काय करायचंय, दोन्ही हाताच्या सेम आपल्याला मुठी बनवायचे आहेत. हात असे समोर ठेवायचे आणि आपल्याला हात ना साईडला स्ट्रेच करायचे. जेवढा स्ट्रेच होईल तेवढा. बघा, 1 स्ट्रेच, 2 3. तुम्ही ज्या वेळेला जी एक्सरसाइज करताय ना, तुम्हाला स्ट्रेचिंग फील झाली पाहिजे, हा त्यावेळेलाच रिझल्ट दिसणार आहे. 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचंय. अजून याचे आपल्याला अजून 2 सेट मारायचे आहेत. बघा, तुम्ही हा एक्सरसाइज आणि जसं सांगितलं, तर बघा डाएट कसा घ्यायचा ना, याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड आहे. तुम्हाला ते सगळं फॉलो करायचंय. मी बघा, असं नाही की सेम तसंच करा. जे तुमच्या शरीराला सूट होत आहे तेच तुम्हाला करायचंय, फक्त पोषणमध्ये जसं सांगितलंय तसं. ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केलात ना, मी तुम्हाला खरंच गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल. पण आपण काय करतो, 15 दिवस करतो, पुन्हा आपण 1-2 दिवस गॅप करतो, पुन्हा आपल्याला आठवण झाली की पुन्हा करायला जातो. असं करत करत आपण महिना 2 महिने काढत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये रिझल्ट दिसत नसतो. थोडा थोडा जाणवणार आहे, एकदम तुम्हाला प्रॉपर रिझल्ट जाणवणार नाहीये. त्यासाठी काय करावं लागेल, रेग्युलरली तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज कराव्या लागतील. जसं सांगितलं तसं डाएट करावं लागेल. डाएट म्हणजे मोठं असं काहीच नाहीये आहे. मी अपलोड केलाय व्हिडिओ, तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा. खूप सारे व्हिडिओज आहेत. जसं तुम्हाला वाटेल तसं करा, पण करण्याचा प्रयत्न करा. गॅरंटी देऊन सांगते, नक्की रिझल्ट दिसतो. तर ह्या एक्सरसाइज आवडल्या असतील ना, तर कमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.